महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश राज्याच्या सीमेवरून वाहणाऱ्या वाघ नदीच्या पाण्यात बुडून 2 तरुणांचा मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी घडली। कृष्णकुमार पारधी वय 19, शुभम कांबळे वय 20 असे दोन्ही मृतकांची नावे आहेत। दोघेही मृतक हे पोलीस भरतीची तयारी करत होते आणि ते दर दिवशी सकाळी सरावासाठी जात होते। दरम्यान आज सकाळी शुभम आणि कृष्णकुमार या दोघांनी धावण्याचा सराव केल्यानंतर ते नदीच्या पाण्यात आंघोळीसाठी गेले होते। त्यांना पाण्याचा अंदाज न आल्याने दोघांचाही नदीच्या पाण्यात बुडून मृत्यू झाला। कशी काय घटना झाली ते सांगा। नाव सांगा तुमचं। सांगा आपलं नाव सांगा तुमचं। माझे नाव भीमराव गंगाराम कांबळे। कशी काय घटना झाली? दोन्ही मुलं रोज सकाळी जात होते का? हां, रोज सकाळी म्हणजे ते 4:30 वाजे दरम्यान जात होते आणि सकाळी 7:30च्या दरम्यान ते घरी वापस येत होते। पण आज ते घरी वापस आलेच नाही। मग त्यांच्या सोबतीला म्हणजे 3 जण होते। त्यांच्या सोबतीला 1 जण राहत होता, पण त्यानं तो संडासकडे बसला आणि दोघे आंघोळीसाठी पाण्यात घुसले। मग त्याने बॉम्ब मचवला की ते पाण्यात गेले तर आलेच नाही। मग त्याने घरी फोन केला आणि मग आम्ही धावत गेलो। तोपर्यंत यांची बॉडी तळाला बसून गेली होती। दर दिवशी कशाला जातो त्या ठिकाणी? म्हणजे रनिंगसाठी, म्हणजे पोलीस भरतीच्या रनिंगसाठी म्हणून ते दररोज जात